नमस्कार, स्वागत आहे आपल्या मिलिंद बच्चा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय आहे राजपत्र किंवा गॅजेट हे कसं बनवायचे. ज्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या नावामध्ये एखाद्या आधारमध्ये किंवा पॅन कार्डमध्ये किंवा सातबाऱ्यामध्ये नावात जर बदल आला असेल, त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट जे आहे गॅजेट हे लागते. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण गॅजेट हे कसे बनवायचे आणि ऑनलाईन कसं अप्लाय करायचे याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ माहिती आपण या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. चला तर मग व्हिडिओ सेशनकडे जाऊया. तर सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार online.gov.in या वेबसाईटवरती येऊन युजर ID क्रिएट करून त्यामध्ये अशा पद्धतीनं लॉग इन करायचं आहे. तर आता मी युजर नेममध्ये आधार नंबर टाकलेला आहे कस्टमरचा आणि पासवर्ड आणि जिल्हा आणि कॅप्चा टाकून लॉग इन केलेला आहे. ठीक आहे, डबल टाकतो आहे मी. ठीक आहे, नांदेड आणि लॉग इन. थोडं पासवर्ड चुकीचा येतो आहे, डबल टाकतो आहे. ठीक आहे, आता झालं आहे बघा लॉग इन. आता यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीज एनर्जी डिपार्टमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर एक नंबरचं जे आहे डायरेक्टर प्रिंटिंग अँड गव्हर्मेंट प्रिंटिंग, याच्यामध्ये 2 नंबरचा टॅब गॅजेट फॉर नेम चेंज याच्यावर क्लिक केल्यानंतर अजून पुन्हा आपल्याला रिडायरेक्ट करेल मागच्या वेबसाईटवरती. त्यानंतर आल्यानंतर आपल्याला इथं लँग्वेज चेंज करून घेऊन पुन्हा आपल्याला त्याच टॅब इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट याच्यावरती जाऊन इंडस्ट्रीज डायरेक्टर डिपार्टमेंटमध्ये क्लिक करून घेऊन गॅजेट नेम चेंजवर क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा 4 प्रगतीचे आहेत. याच्यामध्ये 3 नंबरचं म्हणजे गॅजेटसाठी जे आहे नाव चेंजसाठी, त्यासाठी मी त्या टॅबवरती क्लिक करतो आहे. त्यानंतर हे फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आय ॲग्री कंडिशनवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर आता आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. तर हे माहिती आपल्याला एकदम काळजीपूर्वक भरायची आहे. त्याच्यानंतर आता मी माहिती भरून घेतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर कस्टमरचे आपल्याला डिटेल्स टाकायचे आहेत. इथं जन्मतारीख, आधारवर जे असेल जन्मतारीख ते. त्यानंतर इथं आपल्याला पूर्ण माहिती टाकून घेतल्यानंतर पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि गावाचं नाव, नांदेड, नायगाव, आता जे काय गाव आहे ते तर घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पिनकोड. आता इथं आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती इथं भरायची आहे. आता इथं जे आहे कस्टमरचे आपल्याला जुनं नाव टाकायचं आहे. जे नाव आलेलं आहे, कुठं नाव चुकीचं पडलेलं आहे ते नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. आता खाली जे आहे आपल्याला जे नाव आपल्याला करेक्शन करायचं आहे ते नाव आपल्याला इथं टाकायचं. इथं आपल्याला जे रिझन आहे ज्याच्यामुळं आपलं नाव चुकीचं आलं किंवा कुठं नाव आपलं चुकीचं कसं का पडलं त्याबद्दलचं रिझन इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर आता मी रिझन मेन्शन करत आहे. ठीक आहे, आता मी रिझन मेन्शन करणं झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म जे आहे व्यवस्थित पाहून घेणार आहे. ठीक आहे, आता इथं मी सगळं चेक करून ॲक्सेप्टवरती क्लिक करत, त्या ॲक्सेप्टवर क्लिक करून नेक्स्ट, ओके, अजून पुन्हा एकदा नेक्स्ट. आता इथं आपल्याला त्या कस्टमरचा सर्वप्रथम फोटो टाकायचा आहे आपल्याला.
ठीक आहे. या फोटोला मी क्रॉप करून घेतो पहिलं सर्वप्रथम. फोटोची साईज तुम्हाला पहिलेच सांगितल्याप्रमाणे 160x200 पिक्सल्समध्ये घ्यायची आहे आपल्याला. इथं सुद्धा दिलेलं आहे बघा. आपल्याला साईज जे टाकायला सांगितलेली आहे ते सुद्धा इथं आपल्याला दाखवेल. ठीक आहे. तर आता मी इथं फोटो साईज क्लिक करून पण कमी करून घेतो आहे. ठीक आहे. क्रॉप करून 160 160x200. त्यानंतर ओके केल्यानंतर ती साईज सेव्ह होईल आपली. सेव्ह करून ओपन करून घ्यायचं आहे आता आपल्याला. सेव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मी ओपन करून घेतो आहे फोटो. ठीक आहे. आता इथं फोटो ओपन झालेला आहे, म्हणजे माझी साईज एकदम ओके. आता आपल्याला इथं जे महत्त्वाचे डॉक्युमेंट टाकून घ्यायचे आहे. यामध्ये आपले इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, जे आपल्याजवळ डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ते आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचे आहेत. आता मी PDF स्वरूपात डॉक्युमेंट सेव्ह करून घेतलेले आहेत, त्यामुळे मी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आहे. आता माझ्या केसमध्ये इथे एक ॲफिडेविट आहे, त्यामुळे मी ॲफिडेविटसुद्धा मी त्याला अपलोड करत आहे. आणि फॉर्म जो आपण डाउनलोड केला होता सुरुवातीला, ते फॉर्म डाउनलोड करून त्याच्यामध्ये सगळं कस्टमरची माहिती भरून घेतल्यानंतर ते फॉर्म आपल्याला स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे. आता मी सबमिट केलेले ऑल डॉक्युमेंट. प्रोसेस सुरू आहे. डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर आता आपल्याला पेमेंटकडे जायचं आहे. वेबसाईट फार स्लो चालू आहे आता. ठीक आहे. आता मी डॉक्युमेंट सेव्ह झालेले आहेत. आता पेमेंटकडे जात आहे मी. तर इथं मी QR कोडचा ऑप्शन निवडतो आहे पेमेंटसाठी. त्यानंतर आता QR कोड UPI किंवा QR असं इथं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर आता आपल्याकडे अशी पावती डाउनलोड होईल. ती पावती आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे. ती पावती आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि सेव्ह करून ठेवायची आहे. आता मी प्रिंट करतो आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गॅजेट नावात बदल असेल तर आजच्याप्रमाणे डाउनलोड करून घ्यायचं आहे. धन्यवाद.